पण ह्याच्याकडे पाहून ना कॉलेजचे दिवस आठवले. का विचारा. आता आधी यावर हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहे बाहेर एका शॉपमध्ये जिथे मिळतात खूप सुंदर सुंदर पडदे. आणि आय थिंक मी जिथपर्यंत ऐकले तिथपर्यंत हिंगोलीमध्ये हे एकच शॉप आहे जिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची पडदे शिवून मिळतात आणि रेडीमेडसुद्धा मिळतात. तर आता आम्ही ऐकलं तर होतं इतक्या दिवसापासून आणि प्लॅन पण करत होतो की घरी लावायचे. ह्या क्वार्टरमध्ये आलो तेव्हापासनं पण एक 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 होतं आहे. तर आज फायनली म्हटलं चला बघूया पडदे. आणि आधी रेडीमेडवाले पाहिले जे की बिलकुल नाही आवडले, कारण एकच असतं ना, एकच एकच पॅटर्न सगळं आणि सेम ते झालरवाले पडदे. तर ते म्हटलं की नको, आता काहीतरी वेगळं घेऊया आणि थोडंसं सोफ्याला मॅचिंग पण होईल असे पडदे घेऊया. त्यामुळे एक फायनल केले आणि तिथून आता निघूया आपण. इथे आम्ही खाली बसलो होतो, त्यांनी बिल करत होते आणि तितक्या वेळात ह्या दोघांचं सुरू होती मजा मस्ती, कारण समोरच त्यांना एक छोटंसं वासरू दिसत होतं. आता विशूला तिथे जायचंय, रेहूला कळतं किंवा मग त्याला माहिती आहे की अनोळखी असं जनावरांना पाहिलं की त्यांना हात नसतं लावायचा, पण विशू तिकडेच पळत होता. म्हणून मग म्हटलं की थोड्या वेळ आता टाइमपास करतोच तर काहीतरी चांगलं काम करूया. आणि समोर मंदिर होतं, सो तिथे मी त्यांना घेऊन गेले, पाया वगैरे पडलो. आणि त्यानंतर आमचं लक्ष गेलं पाठीमागे, जिथे एक छोटंसं चर्च टाईप होतं. चर्च होतं की मग अजून काय माहीत नाही, पण ह्याच्याकडे पाहून ना कॉलेजचे दिवस आठवले. का विचारा. आता आधी यावरती काय लिहिलंय आपण ते वाचूया बघा, की माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. आणि मध्ये येशू लिहिलेलं होतं आय थिंक. तर कॉलेजमध्ये असताना ना मी बरेच दिवस, म्हणजे आय थिंक पहिले 11वी 12वी फर्स्ट इयरपर्यंत चर्च जे ख्रिश्चन लोक घालतात क्रॉस ते घालायचे. तेव्हा एवढं कळायचं नाही की यार असं नाही करायला पाहिजे किंवा आपला धर्म हे ते एवढं लक्षात नाही यायचं. आणि छान असे अट्रॅक्टिव्ह दिसायचे विकायला वगैरे आलेले, तर ते मी घेतलं होतं आणि मी बरेच दिवस घालायचे. शेवटी माझ्या काकांनी मला ओरडले आणि त्यानंतर मी घातलं नाही. पण तोपर्यंत होतं, तर मला प्रत्येक वेळी चर्च दिसलं किंवा मग असा क्रॉस दिसला की मला आठवण येते की यार मी किती घालायचे आणि आवडायचं मला, असं कूल टाईप वाटायचं. आणि तेवढंच अटॅचमेंट होती त्या एका याच्यासोबत, धर्मासोबत वगैरे नाही, फक्त त्या क्रॉससोबत, बाकी काहीच नाही. बाकी चला आता आजचा दिवस, बाहेरची कामं वगैरे सगळी आवरली आहेत. आता आपण जाऊया घरी, निघूया पटापट, कारण घर आवरायचे. कारण थोड्याच वेळामध्ये आता ही माणसं येतील घरी आणि पडदे वगैरे लावतील. आता क्वार्टर आहे तर इथे पडदे लावायला आधीच हे केलेलं नाही आहे, त्यामुळे ते सगळी ठोकाटाकी सुरू होणार. तोपर्यंत स्वयंपाक दिवाबत्ती सगळं झालं पाहिजे. तर चलो फटाफट निघूया आपण. तिथून निघालो आणि अजून थोडंसं मार्केटमध्ये काय काय काम केलं. ट्रायपॉडची कॅप तुटलेली, तर त्यासाठी आम्ही भरपूर शोधलं, पण हिंगोलीत मला एक सुद्धा दुकान नाही मिळाले की जिथे मला ट्रायपॉडची कॅप मिळेल. विचार करा मग. इट्स ओके. तर घरी आलो त्यानंतर, आणि आम्ही यायच्या आधीच ती माणसं आली होती आणि आम्ही नाही येत म्हणून थोडंसं समोर गेली ती. आणि तोपर्यंत मी दिवाबत्ती केली, झाडून वगैरे काढलं आणि स्वयंपाकाला लागले. आता माझं हे सगळं होतच आहे की तोपर्यंत ती माणसं सगळी रिटर्न आली आणि घरात पूर्ण मशीनचा वगैरे आवाज सुरू झाला आहे. विशू रडतोय आणि सगळा गोंधळ एकाच टाईमला. तर चला पटकन दिवा लावते मी आत्ता, आणि त्यासमोरचा व्लॉगसुद्धा तुम्ही कंटिन्यू पहा. तुम्हाला जर हे सगळे व्लॉग्स आवडत असतील ना, तर एक लाईक करा, कारण अल्गोरिदमला फक्त लाईक्स आणि कमेंट्स कळतात, बाकी काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा जरी व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा. ओके, स्टे ट्यून.
आणि या ठिकाणी मी काहीतरी सांगत होते आणि सक्सेसफुली आपला आवाज गेलेला आहे परत एकदा. बोयाचा माईक आहे माझ्याकडे, तरीसुद्धा आवाज असा करतो. आता माहिती नाही कुठल्या जगातला माईक आणायचा आहे ते, आय डोंट नो. पण या ठिकाणी मी तुम्हाला काहीतरी सांगत होते आणि इथेच मी पडदा तुम्हाला दाखवला होता. हा पडदा, यामध्ये एक अजून पडदा आहे जो की मेनली मी लावला होता. एक नेटचा स्काय ब्ल्यू कलरचा पडदा आहे. खूप सुंदर दिसतो, क्लासी आहे, एकदम छान आहे. मी असा मस्त चूज करून वगैरे आणला होता. पण त्यावरतून मला बेडशीट टाकाव्या लागतात कारण तो नेटचा आहे. आणि मी हेच सांगत होते की त्याचमुळे मेन पर्पज हेच आहे की मला ह्या विंडोसाठी पडदा हवा आहे, म्हणून सगळ्या घरात पडदे पडत आहेत. तर चला आता बघूया आता बाकीची क्वार्टरची जी कामं आहेत. म्हणजे बघा, पडद्याचं आता ह्या एका कारणामुळे जरा लवकर होते, नाहीतर क्वार्टरची अनेक अशी कामं आहेत जी करावीच लागणार आहेत, पण ती माहिती नाही भयानक अशी पेंडिंगवर पडली आहे, जशी काही पुढच्या जन्मात होणार आहेत. ह्या जन्मात काय होणार नाहीत. बघूया कधी होतात ते, झाले तर तुम्हाला कळतीलच. सो चलो, आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. उद्या परत ह्याच टाईमला भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके, रोज 1:30 वाजता किंवा मग 1:30 वाजता नाही झालं मला व्लॉग टाकता नाही आला तर रात्रीपर्यंत कधीतरी मी व्लॉग अपलोड करत असते. त्यामुळे नक्की पहा आणि खूप 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 प्रेम द्या. बाय बाय.